त्याला फक्त भाव लागतो, त्याला बाकी काही लागत नाही. भावना जर असेल तर हां, भाव सर्वप्रथम भाव आहे, आणि मग बेल आलं, मग भस्म आलं, मग नाम आलं. या गोष्टी एका बाजूला आहेत, आणि शिवजीचं नामस्मरण हे शिवजीवर ठेवलेली भावना ही एका बाजूला आहे. बरोबर. मग ती नामस्मरण करत असताना शिवनामाचं महात्म्य वर्णन आलं, तर शिवनामाचं चिंतन करत असताना मंत्र छोटा आहे, ओम नमः शिवायचा घ्या किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम घ्या. प्रसिद्ध मंत्र आहे ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यम हा एकदाच ग्रंथामध्ये आलेला आहे. कोणताही घ्या, पण ते घेत असताना त्याच्यामध्ये भावना असली पाहिजे. एकदा नाव घ्या, एकदा कसंही घ्या, वायाला जाणार नाही. शिवमहापुराणाची कथा चालू होती, आणि शिवमहापुराणाची कथा चालू असताना काय झालं, इकडं बघा, लक्ष द्या माझ्याकडं, म्हणजे लक्षात येईल. शिवमहापुराणाची कथा चालू असताना असंच कथा चालू, पण बऱ्याच माणसाला कथा चालू आहे, एवढा मोठा सप्ताह होतोय, हे सुद्धा बऱ्याच लोकांच्या पोटात दुखतंय. बरोबर आहे ना? सहन होत नाही लोकांना. होय, बस गाव बुडवणं लावलं, हे काय लावलंय असलं, पाऊस पडत नाही, हे काय, असं बऱ्याच लोकांना वाटतं. हिरण्यकश्यपूच्या कुळातले अजूनही लोक जिवंत आहेतच ना. एवढा मोठा उत्सव चालू आहे, तरी अजून 2 तरी लोक असे निघतील की त्यांची वर्गणी अजून आलेलीच नाहीये. मला वाटतं तुमची सगळ्याची आलेली आहे, पण 2 तरी निघतीलच ना, की अजून काका बघा एकाला दुसरं म्हणतोय मी, बरोबर आहे की नाही? तसं तर सगळ्याचीच आली आहे म्हणा. मी पालखेडचं अजिबात बोलत नाही, मी बीड जिल्ह्यातलं बोलतोय. बीड जिल्ह्यात गेल्यावर तुमचं बोलायचंय, इकडं आल्यावर तिकडं आले, इकडं लक्षात आलं. जमत नाही, बऱ्याच लोकांना हे जमत नाही. लक्ष द्या माझ्याकडं, जमत नाही. मग तसंच एक माणूस होता, आणि महाराज त्याच्या घरी राहायला होते. पण तो काही 7 दिवस गावात येत नव्हता. गावात सारखं भजन, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सगळ्या महिला जप करत होत्या, सगळे माणसं जप करत होते. कथा चालू आहे म्हणले वातावरण भक्तिमय असतंच, बरोबर आहे की नाही? भक्तिमय वातावरण असतं, हे आनंद होता. आणि ते सगळा सप्ताह संपला. मग तो घरी आला. एकानं विचारलं, कुठं होतास? 8 दिवस. म्हणला गावात आलोच नाही. म्हणले का? सारखं कानावर पडायचं. म्हणला काय? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, एवढंच म्हणला. आयुष्यात एकदाच ओम नमः शिवाय म्हणला, एवढंच कानावर पडलं म्हणला. त्याच्यामुळं गावात थांबलोच नाही. कानावर फक्त काय पडत होतं म्हणला? ओम नमः शिवाय. एवढं म्हणला. 4-2 दिवसाला मेला. मेल्याच्या नंतर यमाच्या दरबारी त्याला नेलं गेलं. यमाच्या दरबारी पंचतंत्रात आलेली गोष्ट आहे. पंचतंत्रात यमाच्या दरबारी त्याला नेलं, आणि दरबारामध्ये त्याला नेल्याच्या नंतर तिथं यमदूतांची चर्चा चालली. यमानं विचार केला, चित्रगुप्ता याची वही काढा. चित्रगुप्तानं वही काढली. सर्जेराव त्याचं नाव होतं. वही काढली सर्जेरावची, आणि वही काढल्याच्या नंतर तुम्ही एक ध्यानात ठेवा, आपल्या सगळ्या कर्माच्या वह्या देवाजवळ आहेत, एवढं मात्र विसरू नका. अंधारातले धंदे, उजाडातले धंदे, तुम्हाला वाटतं आपलं कोणाला काय माहिती, फक्त तुम्हाला दोघालाच वाटतं आपलं कोणाला माहीत नाही, सगळ्या गावाला माहीत असतंय. हे लक्षात ठेवा, बाकी काही नाही. लक्षात आलं का नाही? आपल्याला वाटतं आमचं कोणालाच माहीत नाही. मूर्ख आहेत तुम्ही. सगळ्या जगाला तुमचं माहीत असतं, आणि तुम्ही कितीही लांबच्या धाब्यावर जाऊन प्या, गावाला भेटाल, पण देवाच्या बेनं कुठं जाणार आहेत हे लक्षात ठेवा. म्हणून कायमस्वरूपी देवाची नजर तुमच्यावर आहे. त्यानं 2 माणसं ठेवलेलेच आहे, तुमच्यावर लक्ष ठेवूनच आहे. असं समजू नका त्याला काही कळत नाही. कुणाला जरी नाही कळत तरी त्याला कळतं, एवढं लक्षात ठेवा. पाप करो आणि पापी मन हे. खाली बघतायत. अरे पाप करो आणि पापी मन हे. सैरा वैरा पळतैर. अरे काय काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतंय र. काय केलंस भल्या माणसा, देवाला सार कळतंय र. तुझ्यापासून दूर होत नाही तू केलेले कर्म, तुला सोडून जात नाही. इकडे लक्ष द्या. इकडे तिकडे बघ जाऊ नका. आपल्यावर आले की माणसं असे बघते, इकडे बघते, तिकडे बघते, स्वतःवर आले पुढेच बघत जावं ना, सोडत आलं काय? इकडे तिकडे बघत जाऊन लक्ष द्या. पाप करोनी पापी मन हे, सैरा वैरा पळतै र. काय काय केलंच भल्या माणसा, बोला ना. देवाला सार कळतंय, सगळं कळते.
तसं या सर्जेरावनं काय काय केलं तर महादेवाला सगळं माहीत होतं. लक्ष द्या, यमाच्या जवळ नेलं. इकडे बघा, इकडे बघा, इकडे तिकडे बघू नका, तुमच्या लक्षात राहणार नाही. यमाच्या जवळ नेलं. यमानं चित्रगुप्ताला सांगितलं याची वही बघा. ज्यावेळेला पूर्ण वही तपासली ना, इकडे बघा, सगळं पाप होतं आयुष्यात, पुण्य केलेलंच नव्हतं. आयुष्यभर पाप केलेलं होतं, आयुष्यभर पुण्य केलंच नव्हतं. इकडे बघा, इकडे न बोलता इकडे बघा. मग काय करायचं आता, काय केलं पाहिजे, माझ्याकडे लक्ष द्या. म्हणले तर याचं पापच आहे. म्हणले एखादं पान असलं पुण्याचं तर बघा. आणि मग बघायला गेले, एकदा त्यानं ओम नमः शिवाय असं म्हणलेलं एकदाच होतं, एकदा लिहिलेलं होतं यानं. एकदा काय भजन केलं, इकडे बघा, काय भजन, ओम नमः शिवाय म्हणलाय. म्हणले आता एकदा ओम नमः शिवाय म्हणलाय, याला काय दिलं पाहिजे, काय दिलं पाहिजे. याला नरकात टाकावा तर एकदा देवाचं नाव घेतलं, एकदा महादेवाचं नाव घेतलं. आणि स्वर्गात म्हणावं तर यानं आयुष्यभर काय केलंय, बोला ना, पाप केलं. बोलू नका, फक्त लक्ष द्या, पाप केलंय. आता काय केलं पाहिजे. मग बघा ना, इकडे बघा माझ्याकडे. त्या यमानं नारदाला फोन केला. म्हणले हॅलो नारदा, कुठे आहेत. म्हणले हाय, चाललंय माझं काम, लवकर या. म्हणले यमपुरीला. म्हणले काय झालंय, प्रॉब्लेम झाला. म्हणले काय. अहो यानं एकदा महादेवाचं नाव घेतलं, काय द्यायला पाहिजे याला. नारदानं सांगितलं मलाही तेवढं काही जजमेंट नाही, आपण ब्रह्मदेवाला विचारू. कुणाला. मग नारद आणि यम कुठे गेले, ब्रह्मपुरीला. नीट आहे का, सर्जेराव संगच, सर्जेराव विसरू नका, लक्षात यायला लागलं का नाही. सर्जेराव संगत, सर्जेरावला घेतलं आणि तिथं गेले ब्रह्मपुरीला. यमपुरीतून ब्रह्मपुरीत कोण 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 लक्षात आहे तुमच्या. नारद ब्रह्मदेवाकडे गेले, नारद, यम आणि सर्जेराव विसरू नका, बाकी काय नाही. लक्षात आलं का नाही. सर्जेराव बघा कुठं गेले आता, ब्रह्मदेवाकडं. ब्रह्मदेवाला विचारलं, ब्रह्मदेवा यांनी एकदा महादेवाचं नाव घेतलंय, यांना काय दिलं पाहिजे. इकडं बघा, काय दिलं पाहिजे. ब्रह्मदेवानं सांगितलं महादेवाचं नाव घेतले. म्हणले आपल्याला काही त्याच्यातलं एवढं माहीत नाही, आपण एक काम करू. म्हणले महादेवाचे मित्र आहेत दुसरे एक माझ्यासोबतचे. म्हणले कोण, विष्णू. आपण विष्णूला विचारायला जाऊ वैकुंठामध्ये. आणि मग हे काय झालं माहिती का, ब्रह्मदेव, नारद, यम, सर्जेराव विसरू नका, माझी बाकी काही नाही, हे सगळे गेले विष्णूकडं वैकुंठात. विष्णूला विचारलं, म्हणले तुमचे मित्र आहेत महादेव. म्हणले हां, त्यांचं नाव यानं एकदा घेतले. म्हणले कथा चालू होती गावात, याला काय द्यायला पाहिजे विचारायला तुमच्याकडे आलो. विष्णूनं सांगितलं मलाही तेवढं माहीत नाही, आपण आता हे ज्यांचं नाव आहे त्यांना विचारायला जाऊ. कळायला लागले का ना, कुणाकडं, महादेव कैलासात. मग म्हणले चला. मग विष्णू निघाले. आता माझ्या बघा, आता आईकडे लक्ष देत आहे. विष्णू निघाले, ब्रह्मदेव निघाले, यम निघाला, नारद निघाला, सर्जेराव आता निघाला नाही. सर्जेरावने सगळे एका जागेवर बोलले. म्हणला मला एक सांगा, तुम्हाला देव कुणी केले. अरे तुम्हाला एक निर्णय घेता येत नाही तर निवडून कशाला आपले हे म्हणजे तुम्हाला एक निर्णय, माझ्या बोलण्याचा उद्देश तसाच होता. एक निर्णय घेता येत नाही तुम्हाला एक निर्णय घेता येत नाही तर तुम्ही देव कशाला झालात रे. म्हणले अरे मी महादेवाचं नाव घेतलं, तुम्हाला सांगता येत नाही का काय दिलं पाहिजे, पुण्य काय. म्हणले आम्हाला माहीत नाही, महादेवाला विचारायला जावलं. मी येणार नाही म्हणला. यमपुरीतून नेलं ब्रह्मपुरीतून म्हणले आता चला कुठं याला वैकुंठामध्ये. आता इथून म्हणतात आता कैलासात चला. मी येणार नाही, माझे पाय दुखायले. माझे काय व्हायलेत, नामाची महत्त्व सांगायला, हां माझे पाय दुखायलेत. विष्णू म्हणले असं करू नको, तुझं त्या ब्रह्मदेवानं सांगितलं माणसं मरायचे बंद झाले, तुझी विल्हेवाट लावल्याशिवाय पुढचं आणता येणार नाही आम्हाला. जन्मायचे बंद आहेत, मरायचे बंद आहेत, कारण एक मेला की दोन जन्मत आहेत ना जगात, इतिहास आहे. म्हणले आता तुझं विल्हेवाट लावावं लागेल ना अगोदर. माणसं सगळं स्टॉप केलंय, सगळं माझं खातं बंद आहे. तिने सांगितलं तुमचं तुम्ही बघा, माझ्या नादा लागू नका, माझे पाय दुखायले. सर्जेराव म्हणला मी येणार नाही. देव म्हणले पंचायत झाली. नारद जवळ गेले, म्हणले असं करू नको उचल राव, माणसं बेजार झाले सगळे. मी येणार नाही, मला तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते. इकडे बघा ना, ब्रह्मदेव हळूच जवळ गेले. म्हणले काय व्हायलंय. सर्जेराव म्हणला माझे पाय दुखायला लागलेत. ब्रह्मदेव काय म्हणले माहिती का, बरं पालखीत बसतो का. पालखीत हा अशी व्यवस्था केल्यावर येते की म्हणला माणूस, तशी व्यवस्था ही पाहिजे ना म्हणला. आता नीट आहे का, त्याला पालखीत बसवलं विष्णू महाराज. पालखी कशाची माहिती, पालखी चांदीची काका, आणि त्याच्यात खुर्ची आसन असं व्यासपीठ सोन्याचं, आणि त्याच्यात सर्जेराव बसला. हा आता बरं वाटायला लागलं राव म्हणला. लक्षात आलं का नाही, येडच होतं. आणि पुढं खांदा द्यायला कोण, विष्णू, आणि मागं ब्रह्मदेव.
नारदाला नियमाला मला तुम्ही वारा घाला नाही तर उतरतो ए बस 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 म्हणले बस म्हणले नारद नियम असा आणि चला चला हां आता गार लागायला म्हणलं. लक्ष द्या, ही पालखी गेली कैलासात. कुठे गेली? पालखी गेली. हे रोज संघ तरी एवढं हसते. कैलासात पालखी. लक्षात आलं काय? पालखी कैलासात. लांबूनच बघितलं महादेवानं कुणीतरी आलंय आणि खांदा द्यायला कोण? पुढं विष्णू आहे, मागं ब्रह्मदेव आहे. महादेव पळत पुढं आले. म्हणले स्वतः विष्णू पालखी घेऊन आलेत म्हणजे पालखीत बसलेला मोठा महात्मा असला पाहिजे. त्याचा अपमान होऊ नये म्हणून स्वतः महादेव पुढे गेले. या या आता विष्णूनं आणि ब्रह्मदेवानं विचार केला साक्षात शिवजी उठून पुढे आलेत म्हणजे हे महात्मा असला पाहिजे. म्हणजे गैरसमज दोघाचा बी. लक्षात आलं का नाही? दोघाचा. असं आणला, हाताला धरलं कुणी? महादेवानं. आणि आपल्या खुर्चीवर बसविलं. कैलासाव असं बसविलं. पार्वतीला म्हणले उठ बाजूला बस. महात्मे आलेत. त्याला बसविलं आणि हात जोडले. त्याला प्यायला दिलं, अमृत प्यायला दिलं. असं अमृताचा ग्लास. आता ते कैलास आहे ना, अमृत प्यायला दिलं. त्यानं मस्तपैकी अमृताचा एक घोट घेतला, अशी बाटली टाकून दिली. असं तोंड केलं. म्हणला हे 5-6 माल आहे. म्हणला माल बराबर नाही. आमच्या दिंडोरीला या म्हणला. स्वामी समर्थ महाराजांचे सगळे केंद्र इथूनच चालतात म्हणला. लक्षात आलं? ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. लक्षात आलं का नाही? काय म्हणले? हा असं कुठं असतं का? पण त्याला अमृत प्यायला दिलं. अमृत प्यायला मग महादेवानं सांगितलं ही येडं कशाला आणलं इकडं. आणि मग आता मुद्दा आहे आपला. आता मुद्दा आहे विष्णूनं आणि ब्रह्मदेवानं हात जोडले आणि सांगितलं शिवजी हा सर्जेराव आहे, यानं पृथ्वी तलावारचा मानव आहे, यानं एकदा तुमचं नाव घेतले ओम नमः शिवाय. गोंधळ असा झाला यमाचा की याला नरकात टाकावा का स्वर्गात टाकावा का कैलासात पाठवावं. म्हणून याला नेमकं काय द्यावं हे विचारण्यासाठी आम्ही तुमच्याकडं आलोत. त्यावेळेला आता तुम्हीच सांगा याला नेमकं काय दिलं पाहिजे. यानं तुमचं एकदा नाव घेतलंय. असं महादेवानं हाणून घेतलं आणि महादेवानं सांगितलं तुम्हाला नाही कळलं वाटतं अजून काय द्यायला पाहिजे. तुम्हाला नाही कळलं, तुमच्या लक्षात आलं नाही. महादेवानं सांगितलं तुम्ही मला विचारायला आलात याला काय द्यायला पाहिजे. महादेवानं सांगितलं अजून काय द्यायला पाहिजे. ज्याला बसायला चांदीची पालखी आहे, सोन्याची खुर्ची आहे आणि खांदा द्यायला विष्णू आणि ब्रह्मदेव आहेत, वारा घालायला नारद आणि यम आहेत आणि साक्षात महादेव त्याला आपल्या जागेवर बसवतात. यापेक्षा शिवनामाची ताकद काय पाहिजे. म्हणून ओ पापी मन कर ले भजन मौका मिला है तो कर ले जतन बाद में प्यारे पछताएगा. कब पिंजरे से पंछी निकल जाएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा जब पिंजरे से पंछी निकल जाएगा.